माद्याळ कसबानुले ते पिसाळलेल्या कोल्ह्याचा हल्ला, वृद्ध व चिमुरडी जखमी. गडिंग्लज तालुक्यातील माद्याळ कसबानुले ते पिसाळलेल्या कोल्ह्याने हल्ला करून 2 जणांना जखमी केल्याची घटना घडली. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार रामाप्पा सोमा गिज्जी वय वर्ष 80 हे शेतात उसाला पाणी देत असताना कोल्ह्याने त्यांच्या दोन्ही पायावर चावा घेत हल्ला केला. तसेच श्राव्या राजेंद्र हमनावर वय वर्ष 7 ही शेताजवळ खेळत असताना तिच्या डाव्या पायाला 2-3 ठिकाणी चावा घेतला. दोघांनाही तातडीने गडिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हा कोल्हा पिसळलेला असल्याची शक्यता व्यक्त होत असून वन विभागाने तात्काळ कारवाई करून कोल्ह्याला पकडावे अशी मागणी ग्रामस्थांच्याकडून करण्यात येत आहे. माझं नाव रामाप्पा गिज्जी माद्याळ आणि शेतात काम करताना आलोय. कोल्हा आणि हातपाय धुणार होतं, धुवायला होतं, परत चावलाय आणि तर सगळं ब्लेड जायला आहे म्हणताना आणि धुवायला आहे आणि परत चावलाय. परत घराकडे चाललं. कोल्ह शेतात उसात गेलं. केवढं होतं कोल्ह? एवढं होतं घेऊ मोठं होतं. मोठं होतं. शेजारी पाजारी कुणाला आणि चावलंय काय? नाही ते आणि पळत आलो तोंड करताना आणि गेलं उसात. परत आणि आलं मग पिसाळण्याच की एकदा चावलंय आणि एकदा येऊन आणि परत चावलंय. एका खुरपीने खुरपीने एक घातलं आणि परत आलं बघ. कुठं कुठं चावलं तुम्हाला? पायाला दोन्ही पायाला चक्कर आलंय, रगत गेल्यानंतर. श्राव्या राजेंद्र हमनावर त्यांनी शेताकडे गेलतं. 4 वाजता गेलते त्यांनी तिकडं. तिने सगळं तिकडे शेतात खेळत होते आणि तिकडे आलं आणि ह्याला चावलं. ते पायात हे खालचं पाया ह्याला मांडीला. ते कोल्ह होते की कुत्र होते नेमकं? कोल्हाच आहे. कुत्र नाही? कुत्र नाही. नाही कुत्र. तुम्ही बघितले काय? हा बघितलंय ते.